बऱ्याच जणांच्या मानेवरती किंवा पायावरती, हातावरती, गुडघ्यावरती किंवा कोपऱ्यावरती अशा प्रकारचे काळे डाग झालेले दिसून येतात, जे की कितीही घासलं तरी अजिबात निघत नाहीत। पण याला आपण जर एका घरगुती पद्धतीचा उपयोग करून काढायचा प्रयत्न केला तर अगदी हे तुमचे डाग नाहीसे होऊ शकतात, तेही कायमचे। आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं बाहेर गेलं की लगेच स्किन टॅनिंग होते। तुमचा जर कलर थोडासा दबका असेल तर तरी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे। अगदी घरगुती उपाय आहे। स्किन सेन्सिटिव्ह असेल तरीही तुम्हाला काही याचं नुकसान होणार नाही। अगदी याचा पहिल्याच वेळेस खूप छान रिझल्ट मिळतो। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतर पार्लरला जाऊन अगदी मॅनिक्युअर, पेडिक्युअर किंवा कोणतेही स्क्रब, फेशियल करायची अजिबात गरज पडणार नाही। चला तर मग यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात। तर इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ टाकलेला आहे। इथे तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद वापरायची आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे हळद आपल्या त्वचेसाठी, शरीरासाठी खूप चांगली असते आणि इथे आपण थोडीशी हळद यासाठी देखील टाकलेली आहे। जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होतो। त्यासोबत इथे आपल्याला टाकायचा आहे थोडासा मध। तुमच्याकडे जर मध नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता, किंवा तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गुलाबजल नक्की टाका। दोन्हीपैकी एक जरी वस्तू टाकली तरी चालेल। अगदी थोडासा मध मी अजून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। याचा तुम्हाला अजून एक फायदा होईल की तुम्हाला जर नको असलेले केस काढायचे असतील तर ते देखील या पद्धतीने खूप छान व्यवस्थित निघतात। तुमच्या चेहऱ्यावरील किंवा हातापायावरील छोटे छोटे केस काढायला देखील मदत होते। त्यासोबत यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं दही। अगदी 2 ते 3 चमचे मी यामध्ये टाकणार आहे। मी हे मिश्रण थोडं जास्त बनवत आहे त्यामुळे 3 चमचे दही वापरणार आहे। तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर 1-1.5 चमचे दही वापरलं तरी चालेल। आणि हो तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही लिंबू वापरलं तरी काहीच हरकत नाही। इथे दही वापरत असाल तर लक्षात ठेवा फ्रेश दहीने घेता। थोडंसं जर तुम्ही आंबट दही घेतलं तर जास्त फायदा होतो आणि दही नसेल तर लिंबू वापरा। अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। यानंतर इथे आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट। तर तुम्ही इथे कोणतीही टूथपेस्ट वापरू शकता। अगदी थोडंसंच आपल्याला इथे लागणार आहे। 2 ते 3 वेळा ब्रश करताना जेवढं आपण वापरतो तेवढंच आपल्याला वापरायचं आहे। टूथपेस्ट मध्ये असे काही घटक असतात जे की क्लिनिंग मध्ये खूप जास्त मदत करतात। जसं आपले दात चमकवण्यासाठी टूथपेस्ट मदत करतात तसंच आपल्या स्किन वरती देखील याचा बराच फायदा होतो। अगदी तुमचा जर स्किन टोन चेंज करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा फेस पॅक किंवा हा पूर्णपणे जे मिश्रण आहे ते बनवलंच पाहिजे। कारण की काय होतं, आपण जेव्हा त्वचेकडे जास्त लक्ष देत नाही तर आपल्या त्वचेवरती एक प्रकारची डेड स्किन तयार होते आणि त्याचे जे छिद्र असतात ते पूर्णपणे बंद होतात आणि त्यामुळे एक प्रकारे आपला जो काही ठराविक भाग असतो त्वचेवरील तो काळपट पडायला लागतो किंवा आपण जास्त त्याकडे लक्ष देत नाही। त्यासोबतच अगदी आपण स्वच्छ पाण्याने नेहमी हात, पाय किंवा चेहरा धुतला पाहिजे। गरम पाणी वापरायचं नाही, नॉर्मल पाणी वापरायचं किंवा थंड पाणी वापरायचं। खूप छान, त्यामुळे देखील आपली स्किन ग्लो होते। तर या मिश्रणाला मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे। अगदी थोडासा शॅम्पू यामध्ये टाकत आहे। आणि हो, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर हे फेससाठी वापरायचं असेल, चेहऱ्यासाठी, तर यामध्ये शॅम्पू टाकू नका। आणि तुम्हाला जर हे तुमच्या गुडघ्यावर, हातावर, पायावर, मानेवर वापरायचं असेल तर नक्की शॅम्पू टाका। जसं तुम्ही 2 वेगवेगळे देखील बनवू शकता, एक चेहऱ्यासाठी आणि एक आपल्या बाकी शरीरासाठी। चेहऱ्यावरही काही तसं शॅम्पूने नुकसान होत नाही, पण काळजी घेतलेली बरी। बाकी यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत इनो। थोडंसं इनो आपल्याला नक्की यामध्ये टाकायचं आहे। इनोमुळे देखील स्किन आपली खूप छान ग्लो करायला लागते। त्यासोबतच क्लिनिंगचं काम इनो करते आणि आपले जे त्वचेवरील छिद्र असतात ते पूर्णपणे ओपन होतात। एकदा नक्की ट्राय करा। अगदी बऱ्याच वेळा काय होतं, मानेवरती एवढे काळे डाग होतात की दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं आणि तो काही मळ नसतो, आपण त्याला कितीही घासलं तरी ते निघत नाही। पण या मिश्रणाने ते डाग पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात। तर मी याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता हे छान असं फुगल्यासारखं तयार होतं। आता याला कुठे, कधी, कसं वापरायचं ते पाहूयात। कारण की घरगुती ज्या रेमेडी असतात त्यामध्ये आपण व्यवस्थित पूर्ण पाहत नाही, स्टेप बाय स्टेप फॉलो करत नाही, त्यामुळे 100% रिझल्ट भेटत नाही। तुम्ही जर हे 100% रिझल्ट घ्यायचा असेल तर पूर्ण पहा, डिटेलमध्ये तुम्ही हे फॉलो करा, तुम्हाला खूप छान फरक पडेल। अगदी 1 रुपया खर्च होत नाही आणि यामध्ये जास्त वेळही लागत नाही। तर पाहू शकता, तुम्ही याला जर चेहऱ्यावरती लावत असाल, जसं की मी सांगितलं, ती काळजी घेऊन चेहऱ्यावरती लावा। बाकी तुम्ही जर हातावरती, पायावरती लावत असाल, गुडघ्यावरती, कोपऱ्यावरती किंवा पूर्ण तुम्हाला हातावरती लावायचं असेल असं, तरी तुम्ही लावू शकता। अगदी पातळ असा थर द्यायचा आहे, जास्त मोठा थर द्यायची गरज नाही। आणि या प्रकारे फक्त आपल्याला ब्रशच्या मदतीने किंवा बोटाच्या मदतीने सहज हे लावून घ्यायचं आहे। जास्त वेळ ठेवायची गरज नाही, 5 मिनिट ठेवा किंवा थोडंसं हे असं वाळल्यासारखं होईपर्यंत ठेवा, सुकेपर्यंत ठेवायचं। जास्त असं याला आपण वाळू घ्यायचं नाही, थोडंसं ओलसर असलं पाहिजे।
आणि इथे मी याला असं लावून घेत आहे। ठराविक हातावरच मी तुम्हाला लावून दाखवते किती जास्त फरक पडतो। अगदी आपल्याला वेगवेगळे जसं आपण स्क्रबर वापरतो, क्रीम वापरतो, तर हे काहीच वापरायची गरज पडत नाही। त्यासोबतच पार्लरमध्ये जाऊन आपण मॅनिक्युअर पेडिक्युअर करतो, पण ते देखील करायची गरज पडत नाही। एवढा छान सोपा उपाय आहे, घरातीलच वस्तू आहे, त्यामुळे वेगळं असं काही तुम्हाला खरेदी करायची गरज पडणार नाही। आणि आता पायावरती देखील आपण जर लावत असू तर अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे। बऱ्याच जणांच्या बोटांपाशी किंवा गुडघ्यावरती अशा प्रकारचे काळसर डाग असतात, तर ते डाग घालवण्यासाठी तर हे खूप जास्त कामी येतं। अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला खूप छान फायदा होईल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि हो, लक्षात ठेवा, जसं आपण पार्लरमध्ये जातो, फेशियल स्क्रब काहीतरी करतो, पण तिथे पण सांगितलं जातं की ते सर्व केल्यानंतर उन्हामध्ये जायचं नाही। तसंच आपल्याला इथे देखील काळजी घ्यायची आहे। अगदी हे वापरून झाल्यानंतर लगेचच उन्हामध्ये जायचं नाही, किंवा जात असाल तर थोडंसं बॉडी कव्हर करून जा, जेणेकरून काही नुकसान होणार नाही। नुकसान म्हणजे कसं, उन्हामुळे स्किन टॅन खूप जास्त होते आणि बराच आपला कलरही त्यामुळे डाऊन होतो। तर हे आपण उन्हाळ्यामध्ये नक्की काळजी घेतली पाहिजे। आता यानंतर 5-10 मिनिट मी असं ठेवलं, थोडंफार हे वाळल्यासारखं झालं। त्यानंतर मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। धुवून घेताना याला आपल्याला असं चोळून धुवायचं आहे, जेणेकरून काय होतं, नको असलेले केस पूर्णपणे निघून जातात, त्रासही होत नाही आणि खर्चही होत नाही। आता हे किती वेळा लावायचं ते पाहूया। जसं आता आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे नक्की लावा। तुम्हाला जर तुमचा स्किन टोन चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावावं लागेल। बाकी जर डाग असतील मानेवर किंवा कोपऱ्यावर, ते डाग तर अगदी पहिल्याच वेळेस नाहीसे होतात, पण कायमचे डाग घालवायचे असतील तर महिन्यातून 4-5 वेळा तरी नक्की करा। कायमचे डाग निघून जातात आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। मी स्वच्छ हात धुवून घेतला आणि ज्या हाताला आपण हे मिश्रण लावलं होतं तो हात पहा, आणि दुसऱ्या हाताला तुम्ही पाहू शकता किती काळवटपणा आहे किंवा डाग आहेत, आणि ज्या हाताला आपण लावलं होतं तो हात किती छान स्वच्छ झालेला आहे, छान ग्लो करत आहे। पाहू शकता, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पायाचा देखील खूप छान रिझल्ट पाहायला भेटतो। तसंही आपण पायाकडे जास्त लक्ष देत नाही आणि वेगळेच काळसर पाय दिसायला लागतात। आणि पाहू शकता, ज्या पायाला आपण मिश्रण लावलं होतं तो पाय आणि ज्या पायाला मिश्रण लावलेलं नाही तो पाय अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता, अगोदर किती जास्त डाग होते ते आपण पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत। पहिल्याच वेळेस एवढा छान रिझल्ट भेटलेला आहे। अगदी 2-3 वेळा करा, तुम्हाला खूप छान फरक जाणवेल। आणि ही आहे इनो आणि शॅम्पूची कमाल। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।